नमस्कार. आज आपण एका अत्यंत जिव्हाळ्याच्या आणि श्रद्धेच्या विषयावर जरा सखोल चर्चा करणार आहोत. नवरात्री आणि त्यातील एक अविभाज्य भाग म्हणजे घटस्थापना. नमस्कार. हो, अगदी. अनेकांसाठी हा दरवर्षी येणारा परिचित विधी असेल, पण आज आपण फक्त विधी कसा करायचा यावर नाही बोलणार. बरोबर. आपल्याकडे विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनातील काही विचार आहेत आणि आमचा प्रयत्न असेल की या माहितीच्या आधारे घटस्थापनेमागील खोल अर्थ, त्यातील प्रतीकं आणि त्यातून मिळणाऱ्या ऊर्जेचा स्रोत यावर प्रकाश टाकावा. म्हणजे आपण या स्रोताच्या चष्म्यातून घटस्थापनेकडे पाहणार आहोत. अगदी योग्य. नवरात्र म्हणजे काय? तर 9 रात्रींचा उत्सव, देवीच्या म्हणजे शक्तीच्या उपासनेला समर्पित. आणि या शक्तीला आपल्या जीवनात, आपल्या घरात आवाहन करण्याचा, तिला प्रतिष्ठित करण्याचा पहिला आणि महत्वाचा टप्पा म्हणजे घटस्थापना. बरोबर. विद्यानंदजींच्या लेखनात बरं का, या विधीकडे केवळ एक धार्मिक कृत्य म्हणून नाही पाहिलं गेलंय, तर एक सखोल आध्यात्मिक प्रक्रिया म्हणून पाहिलं गेलंय. तर मग सुरुवात कशी होते? म्हणजे घटस्थापना म्हणजे नेमकं काय? हे स्रोताच्या आधारे कसं उलगडून दाखवलं आहे? कारण अनेकदा आपण विधी करतो, पण त्यामागची संकल्पना म्हणजे पूर्णपणे स्पष्ट नसते आपल्याला. बरोबर आहे. स्रोत काय सांगतोय की घटस्थापना ही केवळ एका मातीच्या किंवा धातूच्या पात्राची स्थापना नाहीये. अच्छा. ती आहे विश्वाच्या निर्मिती शक्तीचं, त्या आदिशक्तीचं आपल्या घरात, आपल्या हृदयात आवाहन करण्याची प्रक्रिया. जणू काही आपण त्या विराट चैतन्याला एका लहानशा प्रतीकामध्ये सामावून घेतोय. एका आमंत्रणासारखं. अगदी त्या दिव्य शक्तीला आपल्या जीवनाचा भाग बनवण्यासाठीचा आमंत्रण. आणि मग या घटाच्या रचनेत काय काय असतं? स्रोतात जल, सुपारी, पैसा किंवा रत्न, विविध धान्य आणि नारळ यांचा उल्लेख आहे. या प्रत्येक गोष्टीमागे काही विशिष्ट अर्थ आहे का? हो, नक्कीच. आणि इथेच तर खरी गंमत आहे बरं का. विद्यानंदजींची मांडणी इथेच रंजक ठरते. ते सांगतात की हे केवळ पूजेचं साहित्य नाही, तर हे पंचमहाभूतांचे प्रतीक आहेत. कलशात भरलेलं पाणी म्हणजे जल, हे झालं आप तत्व, जीवनाचा आधार, प्रवाहीपणा, शुद्धता याचं प्रतीक. अच्छा. मातीचा घट स्वतः पृथ्वी तत्वाचं प्रतिनिधित्व करतो, स्थिरता, आधार. आणि घटाभोवती आपण जी धान्य पेरतो ती पृथ्वीच्या सृजनशक्तीचं प्रतीक आहेत. आणि इतर वस्तू, सुपारी, नाणं यांचं काय? सुपारी आणि नाणं हे दृढतेचं म्हणजे संकल्पाचं आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. काही ठिकाणी हळकुंड, बदाम, खारीक असंही घालतात. हे सगळं त्या निर्मिती शक्तीच्या वेगवेगळ्या पैलूंचं प्रतिनिधित्व करतं. आणि घटावर ठेवलेला नारळ तो आकाशतत्वाशी जोडला जातो. व्यापकता, पूर्णत्व. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नारळाला श्रीफळ म्हणतात ना. हो. ते अहंकाराच्या समर्पणाचं प्रतीक आहे. म्हणजे या सगळ्या वस्तू जेव्हा एकत्र येतात तेव्हा पंचमहाभूतांचं संतुलन साधलं जातं, अशी स्रोताची भूमिका आहे. अरे वा, हे तर खूपच सविस्तर आहे. म्हणजे पृथ्वी, आप, तेज जे दिव्याच्या रूपात असतं, वायू म्हणजे आवाहन मंत्र, आणि हवा आणि आकाश, नारळ आणि घटातील पोकळी. बरोबर. यांचे एकत्रीकरण. अगदी. पण मग प्रश्न येतो की ह्या प्रतिकात्मक वस्तू त्या खऱ्या अर्थाने वैश्विक ऊर्जा कशी आकर्षित करतात? म्हणजे याबद्दल स्रोतात काही विशेष मांडणी आहे का? चांगला प्रश्न आहे. स्रोत याकडे 2 पातळ्यावर पाहतो असं दिसतंय. एक आहे श्रद्धेची पातळी, जिथे आपला भाव, आपलं मन महत्वाचं ठरतं. अच्छा. आणि दुसरी पातळी आहे प्रतिकात्मक ऊर्जेची. विद्यानंदजींच्या लेखनाचा सूर असा आहे की ही प्रतीकं आपल्या मनावर परिणाम करतात. जेव्हा आपण या वस्तूंना केवळ वस्तू म्हणून न पाहता वैश्विक शक्तीचे अंश म्हणून पाहतो, तेव्हा आपली मानसिक आणि भावनिक ऊर्जा त्या पातळीवर जोडली जाते. म्हणजे कसं? म्हणजे बघा, जलशुद्धतेची भावना जागृत करतं, धान्य समृद्धीची आशा निर्माण करतं, नारळ समर्पणाची वृत्ती वाढवतं. ह्या एकत्रित सकारात्मक मानसिक ऊर्जेमुळेच वैश्विक शक्ती त्या ठिकाणी आकृष्ट होते, असं विवेचन मिळतं. हे थेट ऊर्जेचं आकर्षण म्हणण्यापेक्षा आपल्या मानसिक अवस्थेतून निर्माण झालेलं ते एक अनुकूल वातावरण आहे. समजलं. म्हणजे आपल्या भावना आणि श्रद्धा या प्रक्रियेत अत्यंत महत्वाच्या आहेत. ही केवळ भौतिक मांडणी नाही तर. अगदी अगदी. आणि समृद्धीचा जो उल्लेख झाला तो केवळ आध्यात्मिक आहे की भौतिक पातळीवरही त्याचा संबंध आहे? दोन्ही पातळ्यांवर आहे. घटाभोवती पेरलेल्या धान्याला जे अंकुर येतात, ज्याला धान वाढणं किंवा काही ठिकाणी जाऊ म्हणतात, ते घरात येणाऱ्या संपन्नतेचं,
भरभराटीचं आणि नवनिर्मितीचं दृश्य प्रतीक मानलं जातं. हो, ते हिरवं छान दिसतं. बरोबर. स्त्रोतात सांगतो की हे अंकुर केवळ भौतिक समृद्धी नाही, तर आध्यात्मिक वाढ, ज्ञानाची वाढ याचंही सूचक आहेत. हिरवीगार वाढणारी रोपं सकारात्मक ऊर्जा आणि उत्साहाचं वातावरण निर्माण करतात. त्यामुळे हे केवळ आध्यात्मिक समाधान नाही, तर जीवनातील सर्वांगीण प्रगती आणि आनंदाचं प्रतीक आहे. हे खरोखरच व्यापक आहे. स्त्रोतात एका ठिकाणी घटाला ब्रह्मांडाचं गर्भ म्हटलं आहे. ही संकल्पना म्हणजे खूप खोलवर विचार करायला लावणारी आहे. याचा नेमका अर्थ काय होतो? ही संकल्पना घटस्थापनेच्या मूळ तत्वज्ञानाकडे घेऊन जाते बरं का. विद्यानंदजी स्पष्ट करतात की घट म्हणजे केवळ पात्र नाही, तर ते एका अर्थाने गर्भ आहे. गर्भ? हो. जसा आईच्या गर्भात जीव वाढतो तसंच या घटात आपण वैश्विक शक्तीला, देवी तत्वाला धारण करतो, पोषित करतो. पृथ्वीसुद्धा एका घटाप्रमाणेच आहे की नाही, जी सर्व जीवसृष्टीला धारण करते. हां, बरोबर. त्यामुळे घटस्थापना करताना आपण केवळ देवीची स्थापना करत नाही, तर संपूर्ण ब्रह्मांडाच्या निर्मिती प्रक्रियेचं, त्या आदिशक्तीच्या सृजनशीलतेचं स्मरण करतो आणि तिची अनुभूती आपल्या घरात घेतो. हा एका विराट सत्याचा छोटासा आविष्कार आहे असं म्हणायला हरकत नाही. वा, म्हणजे हा विधी आपल्याला आपल्या अस्तित्वाच्या मुळाशी जोडतो तर. आणि मग याचा 9 दिवसांच्या साधनेशी कसा संबंध जोडला जातो? हा घट केवळ एक प्रतीक म्हणून राहतो की साधनेचं केंद्र बनतो? अगदी. तो साधनेचा केंद्रबिंदू बनतो. स्रोतात म्हटलं आहे की 9 दिवस देवीची विविध रूपं, शैलपुत्रीपासून सिद्धिदात्रीपर्यंत याच घटात, याच शक्तिपीठात वास करतात अशी भावना ठेवून उपासना केली जाते. अच्छा. या घटासमोर बसून केलेला जप, ध्यान, स्तोत्रपठन हे अधिक प्रभावी ठरतं, कारण आपलं मन एका निश्चित ठिकाणी केंद्रित होतं. घट हे एका दीपस्तंभाप्रमाणे काम करतो, जो साधनेच्या मार्गावर प्रकाश टाकतो. स्त्रोत सांगतो की या काळात दाखवलेली निष्ठा, शुद्ध आचरण आणि एकाग्रता साधकाच्या आध्यात्मिक प्रगतीला मोठी चालना देते. आता आपण घटस्थापनेच्या महत्वावर बोललो, पण स्त्रोतात महात्म्य यावरही भर दिला आहे. या 2 संकल्पनांमध्ये नेमका काय फरक आहे आणि घटस्थापनेचा महात्म्य कशात आहे, यावर स्त्रोत काय सांगतो? हो, फरक आहे. महत्त्व म्हणजे त्याची उपयोगिता, त्याचा उद्देश, इम्पॉर्टन्स. तर महात्म्य म्हणजे त्याची दिव्यता, त्याचा प्रभाव, त्यातून मिळणारे सूक्ष्म लाभ म्हणजे ग्रँडर किंवा डिव्हिनिटी. अच्छा. घटस्थापनेचं महात्म्य हे केवळ विधी करण्यापुरतं मर्यादित नाही, ते त्यातून निर्माण होणाऱ्या वातावरणात आणि साधकाच्या अनुभवात आहे. विद्यानंदजींच्या लेखनानुसार याचं पहिलं महात्म्य आहे आध्यात्मिक शुद्धी. आध्यात्मिक शुद्धी म्हणजे नक्की काय? घराची स्वच्छता तर आपण करतोच. हो, पण ही त्याहून सूक्ष्म पातळीवरची शुद्धी आहे असं मानलं जातं आणि स्त्रोत यावर भर देतो की घटस्थापनेच्या मंत्रोच्चाराने, दिव्याच्या प्रकाशाने आणि 9 दिवसांच्या सातत्यपूर्ण उपासनेने घरात राहणाऱ्यांच्या मनात साठलेली नकारात्मक ऊर्जा, वाईट विचार किंवा कळत नकळत आलेली अशुद्धी दूर होते. एक प्रकारचं सकारात्मक दैवी स्पंदनांचं वलय तयार होतं. व्हायब्रेशन्स म्हणतो ना आपण. हो. त्यामुळे घरात शांतता, प्रसन्नता आणि पावित्र्य जाणवतं. हे केवळ मानसिक नाही, तर वातावरणीय शुद्धीकरण आहे. हे महत्वाचं आहे. आणि जरी हा विधी वैयक्तिक किंवा कौटुंबिक पातळीवर केला जात असला, तरी याचा सामाजिक परिणामही होतो असं स्त्रोत म्हणतो. तो कसा? हो, हे दुसरं महात्म्य, धार्मिक आणि सामाजिक एकात्मता. नवरात्रीचा काळ लोकांना एकत्र आणतो की नाही? हो, नक्कीच. अनेक घरांमध्ये घट बसवले जातात. लोक एकमेकांच्या घरी दर्शनाला जातात, एकत्र आरती म्हणतात, गरबा खेळतात. या सामूहिक उपासनेतून आणि उत्सवातून समाजातील बंधुभाव वाढतो. स्त्रोत सांगतो की जेव्हा अनेक लोक एकाच श्रद्धेने, एकाच देवी तत्वाला भजतात, तेव्हा त्यांच्यात एक अदृश्य एकोपा निर्माण होतो. मतभेद विसरून एकत्र येण्याची एक संधी असते. बरोबर. आणि तिसरा मुद्दा जो साधकांसाठी विशेष महत्वाचा वाटतो, मनाची स्थिरता आणि एकाग्रता. हा भौतिक विधी मानसिक पातळीवर कसा परिणाम करतो याबद्दल स्त्रोतात काय म्हटलंय? विद्यानंदजी याला साधनेचं एक महत्वाचं अंग मानतात. ते म्हणतात की आपलं मन कसं असतं, सतत चंचल, हजार विचारांमध्ये भरकटत असतं. घटस्थापना साधकाला एक आलंबन देते, एक केंद्र देते, फोकस पॉइंट.
9 दिवस रोज एकाच ठिकाणी, एकाच प्रतीकासमोर बसून ध्यान किंवा जप केल्यानं मनाला सवय लागते स्थिर होण्याची. बाहेरील जगात धावणारं मन हळूहळू अंतर्मुख होऊ लागतं. अच्छा. ही एकाग्रता केवळ पूजेपुरती मर्यादित राहत नाही, तर ती साधकाच्या दैनंदिन जीवनात आणि इतर आध्यात्मिक अभ्यासातही उपयोगी पडते. स्त्रोत याला चित्तवृत्ती निरोध साधण्याचं एक साधन मानतो. चित्तवृत्ती निरोध, योगसूत्रातला शब्द. अगदी. आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे शक्तीची उपासना, म्हणजेच स्त्री शक्तीचा सन्मान. हा मुद्दा स्त्रोतात कसा मांडला आहे? कारण हा केवळ धार्मिक विधी नाही, तर यात एक सामाजिक संदेशही दडलेला दिसतोय. अगदी बरोबर. हे चौथं आणि अत्यंत महत्वाचं महात्म्य आहे. नवरात्र हा मूळतः शक्तीचा, देवीचा उत्सव आहे. दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती ही सगळी स्त्री रूप आहेत, बरोबर? हो. घटस्थापना म्हणजे त्या आदिशक्तीची, जी स्त्री रूपात आहे, तिची प्रतिष्ठापना करणे. विद्यानंदनजींच्या लेखनातून असं दिसतं की हा विधी आपल्याला सतत आठवण करून देतो की निर्मितीचं मूळ स्रोत स्त्री शक्ती आहे. तीच पालन करते, तीच संहार करते, अर्थात नकारात्मकतेचा. यातून समाजात स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आदराचा आणि सन्मानाचा ठेवण्याची प्रेरणा मिळते. केवळ देवीची पूजा नाही, तर आपल्या आजूबाजूला असलेल्या स्त्री शक्तीचाही आदर करण्याची शिकवण यात आहे असं म्हणता येईल. तर या सगळ्या चर्चेचा आध्यात्मिक सारांश काय काढता येईल? स्त्रोतानुसार आपण देवीला कुठून तरी बाहेरून आणून बसवत नाही आहोत. नेमका हाच गाभा आहे. विद्यानंदनजी वारंवार यावर भर देतात की खरी घटस्थापना ही बाहेर नाही, तर आत व्हायला हवी. आत म्हणजे मार्गात कुंडलिनी शक्ती म्हणतात. घट हे आपल्या देहाचं प्रतीक आहे आणि त्यातील चैतन्य म्हणजे आपली स्वतःची आंतरिक शक्ती. बाहेरचा विधी हा त्या आतल्या शक्तीला जागृत करण्यासाठीचं एक निमित्त आहे, एक उद्दीपन आहे. अच्छा, म्हणजे खरी यात्रा आतून सुरू होते, बाह्यविधी हे फक्त मार्गदर्शक आहेत. हो. जेव्हा आपण पूर्ण श्रद्धेने, निर्मळ अंतःकरणाने आणि शुद्ध भावनेने हा विधी करतो, तेव्हा आपल्यातील रजोगुण आणि तमोगुण कमी होऊन सत्वगुण वाढतो. मन शांत आणि पवित्र होतं. अशा शुद्ध झालेल्या अंतःकरणातच त्या देवी तत्वाचा, त्या शक्तीचा खरा अनुभव येतो. स्त्रोत म्हणतो की नुसते उपचार करण्यापेक्षा भावाचं महत्त्व अधिक आहे. आत्मशुद्धी आणि भक्ती असेल तरच घटस्थापनेचं खरं महात्म्य प्रकट होतं. तर आजच्या या सविस्तर चर्चेतून आपण काय महत्वाचे मुद्दे समजून घेतले? घटस्थापना हा एक प्राचीन धार्मिक विधी असला तरी विद्यानंदनजींच्या विचारांनुसार त्याचा अर्थ खोल आहे. हा केवळ कर्मकांड नाही, तर ही पंचमहाभूतांशी जोडलं जाण्याची, वैश्विक ऊर्जा आकर्षित करण्याची, घरात समृद्धी आणि पावित्र्य आणण्याची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आत असलेल्या सुप्त शक्तीला जागृत करण्याची एक प्रक्रिया आहे. आणि नवरात्र म्हणजे केवळ 9 दिवसांचा उत्सव नाही, तर तो आत्मपरीक्षणाचा, साधनेचा आणि स्वतःमधील देवी तत्वाला ओळखण्याचा काळ आहे. बरोबर ना? निश्चितच. म्हणून घटस्थापना ही खरं तर आपल्या जीवनाला ऊर्जा देणारी, सकारात्मकता भरणारी आणि आपल्याला आपल्या मूळ स्वरूपाची आठवण करून देणारी एक अत्यंत सुंदर आध्यात्मिक संधी आहे. तर ह्या सगळ्याचा अर्थ काय निघतो? हे सगळं वैश्विक ऊर्जा आमंत्रित करण्याबद्दल, घरात आणि मनात समृद्धी आणण्याबद्दल आणि आपल्यातील त्या दिव्यत्वाशी, त्या आंतरिक शक्तीशी पुन्हा एकदा जोडलं जाण्याबद्दल आहे. आणि जाता जाता एक विचार जो विद्यानंदजींच्या लेखनाच्या केंद्रस्थानी आहे असं वाटतं. ते सतत आंतरिक शक्ती जागृत करण्याबद्दल बोलतात. मग आपण श्रोते हा विचार करू शकतो की आपल्यासाठी शक्ती म्हणजे काय? ती फक्त शारीरिक आहे की मानसिक, भावनिक आहे की आध्यात्मिक? आणि या नवरात्रीच्या निमित्ताने आपण केवळ बाह्य विधींमध्ये न अडकता आपल्या रोजच्या जीवनात, आपल्या कामात, आपल्या नात्यांमध्ये, आपल्या विचारांमध्ये या आंतरिक शक्तीचा अनुभव कसा घेऊ शकतो, तिला अधिक जागृत आणि सकारात्मक कसं ठेवू शकतो, यावर चिंतन करणं हीच खरी घटस्थापना ठरू शकेल.